आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांची हॉकी स्टेडियम, गांधीनगर आणि कसबा बावडा येथील कामांची पाहणी। गाळे सुस्थितीत करून लिलाव पद्धतीने भाड्याने देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना। कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज सकाळी 7:30 वाजता हॉकी स्टेडियम, गांधीनगर आणि कसबा बावडा येथील विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। प्रथम आयुक्तांनी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथील टर्फची पाहणी करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश शहर अभियंत्यांना दिले। तसेच हॉकी स्टेडियम परिसरातील गाळे दुरुस्त करून सुस्थितीत ठेवावेत आणि ते लिलाव पद्धतीने भाड्याने देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना इस्टेट ऑफिसर यांना दिल्या। परिसरातील स्वच्छता राखावी तसेच झाडांच्या फांद्या छाटण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। यावेळी उपायुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक स्वाती दुधाने, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता महादेव फुलारी, इस्टेट ऑफिसर सतीश साळोखे, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांड्रे, प्रमोद बराले आदी उपस्थित होते। आणि त्यानंतर त्यांनी गांधीनगरमधील महापालिकेच्या हद्दीतील चालू असलेल्या मिळकतींचा सर्व्हेची जागेवर पाहणी करून माहिती घेतली। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सर्व्हेचे काम पूर्ण झाल्यानंतर ॲनालिसिसचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या। यामध्ये महापालिका क्षेत्रात किती बांधकामे आहेत, याचे क्षेत्रफळ किती आहे, यामध्ये किती बांधकामे रिझर्वेशनमध्ये आहेत आणि किती ब्यू लाईन आहेत, याची सविस्तर माहिती सोमवारी देण्याचे आदेश उपशहर रचनाकार NS पाटील आणि त्यांच्या पथकास दिले। यावेळी उपायुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील, उपशहर अभियंता निवास पोवार, करनिर्धारक आणि संग्राहक सुधाकर चल्लवाड, परवाना अधीक्षक अशोक यादव, 5 थकातील कनिष्ठ अभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते। शेवटी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी कसबा बावडा येथील 76 MLD, 4 MLD आणि अमृत 2 मधील 15 MLDच्या चालू असलेल्या नवीन कामाची माहिती घेतली। अमृत 2 मधील 15 LLDचे चालू असलेले काम जलद गतीने आणि दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। यामध्ये जी कामे राहिलेली आहेत ती सुस्थितीत करा, तसेच STP प्लांट रेग्युलर आणि सुस्थितीत ठेवण्याचे आदेश जल अभियंता अजयजित घाटके यांना दिले। यावेळी उपायुक्त परितोषक कंकाळ, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील, कन्सल्टंट सुहास पाटील, प्रसाद पाटील, सागर दळवी, सह्याद्रीचे समीर देसाई उपस्थित होते। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।